झोपले बाळ झोपले? काय ग, मी येणार होती म्हणून मुद्दामून झोपून ठेवलं ना? बघू जरा, बघ त्या ब्लँकेट खाली दिसतच नाही. केवढं ते नाजूक वाटतंय. किती भरलं वजन? 3 किलो तर बघून वाटत नाही बाबा मला. असं काही नसतं ग, पोस्ट मारतं डिप्रेशर काहीतरी आजकालच्या पोऱ्या नवीन नवीन घेऊन येतात. आमच्या वेळी तर आम्ही आजचा जन्म झाला बाळाचा आणि अशी दोन्ही भांडी करत घेत. आता तुझी झोप विसरून जा, 1-2 तास झोप खूप झाली. नाही पण नवऱ्याला तिकडे दुसरीकडे झोपत जा. कसं ऑफिस वगैरे असतं ना, त्याची झोप झाली पाहिजे. हिच्याजवळ घेऊन झोपायचं ना तुझ्या सासूला. आता थोडी मोठी झाली ना की मस्त रगडून रगडून मालिश करायची बघ, तिचा रंग मस्त उजळेल. माझे दोन्ही नातू आहेत ना, त्यांची मालिश मीच केली. एक केस नाही दिसणार तुला अंगावर. काजळ पण नाही लावलेलं वाटतं तू. नाहीच लावणार आहे का? आमच्या वेळी तर आम्ही एवढं काजळ लावायचो की भुवई आणि डोळा फरकच कळायचा नाही. डॉक्टरांना सांगू दे ते काय सांगतात, पण असं सतत बाळाजवळ थांबलं ना की बाळाला आईची आणि आईला आरामाची सवय लागते. डॉक्टरांना काय, ते येणार आहेत आपली कामं करायला. गॅस झालाय, आईच्या जिभेवर कंट्रोलच नाही, मग गॅस कोणाला होणार? बाळाला होणार. नाही, पाच पाच तुला मी आहे इथे, तू पाच. सरळ असं टॉवेलमध्ये टाकायचं, गरा गरा फिरवायचं 7-8 वेळा. ही अशी निघते हसली 2 मिनिटात. मग काय होत नाही, काही होत नाही. आम्ही तशीच वाढवली आहेत पोरं. झालं आता बाळ आपल्याला, आता सोडून दे. काही जॉब बिबचं काही टेन्शन घेऊ नको आता. करिअर आता हेच आपलं करिअर. मग काय गं तुझी सून प्रत्येक गोष्टीला नाही नाही म्हणते. मध नाही चाटवलं म्हणे, काजळ नाही, मालिश नाही. आजीचं काही प्रेम आहे की नाही नातीवरती?